अभिनंदन करतो मला दर्शन केलं म्हणून। आमच्या तुरुंग केंद्रामधून एक सहल जाणार आहे 17/2/2014-16 अर्नाळा येथे नक्षत्र हॉस्टेल आहे। त्याला थोडी ना थोडी काही त्याच्याबद्दल माहिती असणं हे गरजेचं आहे। म्हणून आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने का पण आपण त्यांची थोडी ना थोडी माहिती आपण जमा करतो। कारण याचं काय असतं, सकाळी भेटतात आपल्याला हाय हॅलो असं करून जातो, पण ते आपल्याला नाव सुद्धा त्याचं माहिती नसतं आणि त्याचं गाव सुद्धा माहिती नसतं। पण आपण इथे का जमतो तर प्रत्येकाची माहिती आपल्याला असावी आणि गरजेचं असतं। नाव तरी कम से कम नाव म्हणजे आपल्याला त्याचं माहिती असावं असं, त्यासाठी आपण ही कार्यक्रम आयोजित केलेले असतात। आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वांची ओळख करून देतो। म्हणजे माणूस कसा असतो, काय असतो, काय करत होता, त्यांनी आयुष्यामध्ये येऊन काय केलं। आता मागच्या वेळी सुद्धा प्रिन्सिपलने आपलं भरपूर लेक्चर दिलं होतं, मी नव्हतो इथे, पण मला समजलं त्यांनी कमीत कमी 5 तास आपली संपूर्ण हिस्ट्री सांगितली होती आणि ती सर्वांनी ऐकली। म्हणजे माणूस पुढे का जातो, कसा जातो हे त्यांनी आपलं उदाहरण देऊन सांगितलं होतं। यावेळी या मुंबईमध्ये आले तर त्यांच्याजवळ काय होतं, काय नव्हतं आणि आज ते कुठच्या पदावर आहेत आणि कुठे जाऊन पोहोचलेले आहेत ते प्रत्येक माणसाच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं। तसं आज ही 2 माणसं आहेत, त्यांचाही संसार एकदम चांगला चाललेला आहे आणि त्यांची मुलं सुद्धा एकदम 1 नंबरला आहेत। त्यांच्या आयुष्याला चांगली अजून प्रगती हो असं मी त्या ईश्वर चरणी प्रार्थना करून आज वाढदिवसानिमित्त त्यांचं आयुष्य, पुढील आयुष्याला मी आणि दीर्घायुष्य हो असे मी त्यांच्या आमच्या तुझा नागरिक सेवातर्फे मी विनंती करतो आणि त्या परमेश्वराला सांगतो की त्यांचं आयुष्य भरभराटीने सुखाचे